हात करा त्यांना, हात करा, हात करा, इशारा करा. बाजू सर. ओके, डन डन. पालखी सोहळा आज पुरंदर तालुक्यातून बारामती तालुक्यात जातो. एकूणच पुरंदर तालुक्यामधील माऊलींचा हा सोहळा असेल किंवा संत सोपन काकांचा हा सोहळा असेल, कसा त्याचा प्रवास झाला आणि पुढचा कसा प्रवास असणार आहे याबाबतच आपण बोलणार आहोत. या वारी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी महाराजांच्या बरोबर. काय सांगाल महाराज, वारी सोहळा चालू झाल्यापासून तुमचा पुरंदर तालुक्यातला प्रवास कसा होता आणि आता इथून पुढचा जो आहे प्रवास बारामती तालुक्यातून पुढे जाणार आहात कसा असणार आहे? तसं बघायला गेलं तर वारी हा एक आनंदोत्सव आहे. त्यामुळे कितीही खडतर परिस्थिती असली तरी वारकरी आनंदात नाचत गातच येतो. पाऊस होता, पहिल्या दिवशी आम्ही सासवडून निघालो तेव्हा पांगाऱ्यामध्ये पहिला जो मुक्काम असतो, मुक्कामाच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला होता. थोडीशी त्याची अडचण झाली कारण का चिखल होऊन गाड्या काही प्रमाणात फसल्या, पण तो एक भाग आहे लक्षात राहण्यासारखा. दुसऱ्या दिवशी आम्ही पांगाऱ्याहून मानकीला जाताना सुद्धा साधारण दुपारपर्यंत पाऊस होता, पण पावसाची एक वेगळी मजा असते. वरुणराजांनी लवकर हजेरी लावली आहे तर तो प्रेमाचा छिडकाव देवच करतो आणि सुंदर प्रवास झाला आतापर्यंत. एकूण प्रवास आमचा तसा बघायला गेलं तर 14 दिवसाचा असतो. यावर्षी एक तिथीचा क्षय आलाय, त्यामुळे 13 दिवसाचा प्रवास आहे आमचा. खरं तर निरेकर ग्रामस्थांनी मोठं तुमचं स्वागत केलेलं आहे. आनंदाचं वातावरण दिसतंय. निरेकरांचं स्वागत कसं असतंय, काय सांगाल? दरवर्षीचा निरेकरांचा उत्साह यावर्षी होता का? नाही, नक्कीच होता आणि प्रत्येक वर्षी तो असं द्विगुणित होत जातो. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सगळीकडेच निरेकर आणि वाटेवरच्या सगळ्याच वाड्या वस्त्या ह्या ह्याच्यात आता ॲक्टिव्हली भाग घ्यायला लागलेल्या आहेत. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी एक उत्साह जास्ती प्रमाणात जाणवतो. नक्कीच यावर्षी वारकऱ्यांचा जो संख्या आहे ती वाढलेली आहे. कशामुळे वाढली काय सांगते? आता प्रामुख्याने वारीची संख्या ही पावसावर अवलंबून असते. बऱ्याच वेळेला पाऊस जर लांबला तर आपण जर पाहिलं तर जास्ती करून सांप्रदायिक 60-70% हा शेतकरी आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती असेल. तर पेरण्या वेळेत झाल्या तर समाज पहिल्या दिवसापासून जास्ती होतो. जर पाऊस थोडासा लांबला तर पेरण्यांची वाट बघत शेतकरी त्याचं पोट त्याच्यावर आहे, त्यामुळे तो थांबलेला असतो. पण यावर्षी पाऊस मे मध्ये झालेला आहे, पेरण्या वगैरे होऊन गेल्या, तर जवळजवळ 25 ते 30% जास्ती समाज पहिल्या दिवशीपासून आम्हाला जाणवतो. खरं तर हा सोहळा निरेमध्ये आलेला. निरेच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं एक चांगलं स्वागत करण्यात आलं. निरेचे उपसरपंच राजेश काकडे आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल? मोठ्या उत्साहात स्वागत तुम्ही केलंय. माऊली तुमच्या दारात आलेली आहेत किंवा सोपन काका तुमच्या दारात आलेले आहेत, कसं स्वागत केलं? सोपन काका आमच्या दारात आले हे आम्ही खरं तर आमचं भाग्य समजतो. आम्ही निरेकर सततच सदैव आतुरतेने ह्या गोष्टीची वाट पाहत असतो की एक पर्वणीच आम्हाला असते. वैष्णवांची पर्वणी या ठिकाणी निश्चितपणे असते. आम्ही शक्यतो प्रयत्न करून सर्व जिथल्या तिथं गोष्टी करण्याचा, पाण्याची असेल, फवारणी असेल, तणनाशक असेल, स्वच्छता ठेवण्याची असेल, जेवण ग्रामपंचायत निराशिवतकराच्या वतीने या ठिकाणी वारकऱ्यांसाठी ठेवलेलं असतं. आणि आम्ही पूर्णपणे सगळे ग्रामपंचायत सदस्य, सगळे ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकाऱ्यांपासून यापासून मनापासून आणि गावकरी मनापासून वाट पाहत असतात. आणि आज तो आनंद द्विगुणित झाला. ज्यावेळेस सोपन काका महाराजांचं दर्शन झालं त्यावेळेस प्रफुल्लित झालं. आणि उद्या माऊलींच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा आजपासून तयारी, उद्या माऊलींचे स्वागत. खरं तर वारी म्हणजे आनंदाचा सोहळा आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये वारकरी तर सहभागी होतात, मात्र ज्या गावात हा सोहळा जातो त्या गावातील लोक सुद्धा या सोहळ्यात आनंदाने सहभागी होत असतात. Hey,